तर गाईच आपला पंक्चर काढून झालेले आणि आपण आता टायर पण बसवले सायकलला. आता बघ एक नट फिट करायचे. फायनल गाईच आता आपली सायकल होईल रेडी. पंक्चर आहे बघ, बघ बरोबर निघतो बघ. हे बघ, हे बघ इथं इथे इथं पंक्चर आहे बघा. असा निघतो बाहेर निघतो बघ, बरोबर बाहेर निघतो बघा. हे बघा ते कसं समजतं पंक्चर आहे. हाय गाईज, पुन्हा माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमचा ओमकार. तर गाईज आज आपण सायकल रिपेअरिंग करणार आहेत. तर गाईज बघू शकता तर वेदांची सायकल आहे, कालच आणले आणि काल नाही परवा दिवशी आणले नाही. ते पंक्चर पण झाली. कशाला पंक्चर झाली? हे बघ काहीतरी घुसलंय बघ. हा हे बघ, हे बघ, हे बघ ह्या टाचणी गोष्टी घुसलेली. तीच आहे काय? हो मम्मी. गाईज बघा तास इकडे बघ हे. आले याची रिपेअरिंग करतोय. एवढं तर गाईज टाचणी गेलेलं वाटायची स्टॅपनरची असते ती. तर गाईज आता बघू काय होते ते. तर गाईज तुम्ही बघू शकता ओमकार आता कसं सायकलचं पंक्चर काढतो. 150 रुपये देशील ना पंक्चर काढलं? देईल. हा देईल. 150 रुपये हजेरी. 10 रुपयांमध्ये पंक्चर काढून होते ना. बघू आता होतंय का नाही आपल्यात. फर्स्ट टाइम करा घेतलंय. फर्स्ट टाइम नाही म्हणजे झालंय, आपण केलंय भरपूर वेळेला. पाणी आला का नंतर. तर गाईज आपण आता दुकानातल्या टिकली आणि फॅमिली आणलाय. त्याच्याच मुले आपण इथं पंक्चर काढू शकतोय 10 रुपयामध्येच. इथं कुठे घुसलेले बघू आता. पाणी ना जा घरचं पाणी आणता. पाणी आणून ठेव जा. अरे तू पण यांना जरा पाणी आणायला सांगतो. हे बघा 10 रुपयात गरम नाही थंडच पाणी ठेवून घ्या. बाकी ते अक्कल नाही ना. 7वी 8वीला गेले तरी बोलतो गरम पाणी. गाईज ओमकार आता टायर काढायला घेतले. हा तर गाईज टायर निघलेले. आता बघू खाली. कॅमेरामॅन खाली लवकर. तर गाईज 5 मिनिटं झालेले. टायर निघतच नव्हता एक. आता त्याला काढलेले तर टेस्ट घाल त्याला. आता चारी साईडला आपण ह्याका लावतो. आता पंक्चर काढतो खालचा. तूप असतो तो काढतो आता. काय रे होईल ना आपला सक्सेस? होईल. हे तुला वाटतंय? होईल. गाईज बघू शकता एक टायर काढले ना एक टायर आहे. तर गाईज फायनल आपण पंक्चर काढलेलं आहे. मग आता गवस तो कुठं पंक्चर आहे आणि कुठे नाही. इथं पाणी आहे. आता याच्यामध्ये आपण हवा मारू पहिले. टूपमध्ये हवा मारू आणि चेक करू. जिथे पंक्चर असेल ना तिथे पाण्याचा ह्या निघा म्हणजे असे फोड्या टाईपच्या असं बोलबोल्या निघतील. तेव्हा समजेल आपल्याला कुठे पंक्चर काय आहे. तर गाईज माझ्या ब्लॉगला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. सॉरी असं मिस्टेक होते ब्लॉग स्टार्ट केल्यावर. अरे बरं होणार आहे. हो. तर गाईज आता बघू आता काय होतंय. चला स्टॉप. तर गाईज ओमकार आता आमचा पंक्चर गवसतोय. काय झालं तर गाईज बघू शकता इथे वाटतं पंक्चर आहे. इकडे वगैरे पंक्चर आहे बघ. बघ बरोबर निघतो बघ. हे बघ, हे बघ इथं इथे इथं पंक्चर आहे बघा. असा निघतो बाहेर निघतो बघ, बरोबर बाहेर निघतो बघ. हे बघा ते कसं समजतं पंक्चर आहे. हे बघा समजला ना पंक्चर इथे का केवळ इथं पंक्चर आहे, दुसरं उघडत नाही. तर गाईज फायनली आम्ही इथं पंक्चर काढलेलं आहे. बघू शकता कसा फॅमिक्यूब खाली 10 रुपयामध्ये पंक्चर काढलेलं आहे. हे तू कसं वाटतंय तुला? हां तर पंप आणायचे बघतो तुला आणि हवा मारून बघायचे बसते का. बसलेले ठीक. आणि इथं आपलं एकच पंक्चर भेटलेलं आहे. आपण इथंच हे केलेलं आहे. तर गाईज बघू शकता तिथं 2 मिनिटं राहते उन्हामध्ये कारण की जे सुकेल नाही ते. बघायच फर्स्ट टाइम आपण गाडीचा आपला सायकलचा पंक्चर काढायला घेतलेले स्वतःहून. त्या पण यूट्यूबमधल्या बघून. अरे मी नाही यूट्यूबमध्ये बघत. पंप कोणता आणशील? हान असला तर हान बघू. तर काय पंक्चर काढलेले आहेत बघू शकता. आपली सायकल आपली ना म्हणजे तुझी सायकल. तर गाईच आपला पंक्चर काढून झालेले आहे आणि आपण आता टायर पण बसवले सायकलला. आता बघते एक नट फिट करायचे. फायनल गाईज आता आपली सायकल होईल रेडी. फक्त हवा मारते कारण की या पंप नाही भेटला ना. बस एवढाच आहे काही नाही.
पक्कर झाली पप्पा ठोकतो. बस झालं ना. तर गाईज फायनली आपली सायकल रिपेअरिंग करून झालेली आहे ना. आता आलोय घरी. तर गाय बघतो हर्ष. हर्ष कधी आलास तू? आज आला. हां हां. काल किती मजा आली तुला? काल किती केक कापलं? 3 3 का 4? 3 कापलं का? केक किती होतं? 5. मग बोलतो आज आला. कालच आलाय ना. मग बरा बोलतो. चल जेवलास का? तर काय आता मीच जेवायचा बाकी. चला जेवून घेतो आता. तर गाईज फायनल आपली सायकल रिपेअरिंग झाली आहे. तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल. आता गाईज आता मस्त जेवण पण झालेलं आहे. इथं ब्लॉग एंड करतोय. तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल एक सबस्क्राईब करून व्हिडिओ नक्की तुम्ही स्किप करू शकता. बाय.